मी आदेश बांदेकर अगदी मनापासून आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. सिद्धी शेखर आमरे हे सासरचं नाव असलेल्या माऊली ज्यांचं माहेरचं नाव सिद्धी सुरेश पाताडी, घाटकोपरमध्येच राहणाऱ्या या कुटुंबाला आज आपण भेटणार, बोलतं करणार. मी सुद्धा लगेच इकडनं लक्ष्मी पाठवतो तुम्हाला. ही बघा पाठवली आणि घ्या उखाणा. तुमचं आमचं जमल्यामध्ये केलं होतं रजिस्टर, तुमचं आमचं जमल्यामध्ये केलं होतं रजिस्टर. शेखरराव सोबती झाले, चला खेळूया होम मिनिस्टर. शेखरराव नुसत्या टाळ्या नाही, तुमच्याकडनं पण पाहिजे आम्हाला. अँड्रॉइड मोबाईलमध्ये दररोज येतात नवीन फीचर्स, अँड्रॉइड मोबाईलमध्ये दररोज येतात नवीन फीचर्स. शेखर झाला स्टुडंट, सिद्धी त्याची टीचर. अरे वा, वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे सासरे नमस्कार. प्रकाश तुकाराम आमरे. ह्या माझ्या सासूबाई प्रमोदिनी प्रकाश आमरे. हे माझे मोठे दीर महेश प्रकाश आमरे. ह्या माझ्या जाऊबाई मनस्वी महेश आमरे. आणि हे माझे मिस्टर शेखर प्रकाश आमरे. बरं, तिकडे माहेरी कोण कोण आहे? माहेरी माझे बाबा नमस्कार सुरेश केशव पातडे. आई सुधा सुरेश पातडे. माझी ताई आहे जागृती सचिन दळवी. आणि भाऊजी आहेत माझे सचिन कृष्णा दळवी. आणि दादा आहे माझा राहुल सत्यवान पातडे. नमस्कार नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली. आता वहिनी मला सांगा, तुमचं बालपण कुठे गेलं सगळं? माझं बालपण नालासोपाऱ्याला गेलं. पण शाळा वगैरे सगळी नालासोपाऱ्यात होती? हो, शाळा माझी नालासोपाऱ्यालाच होती. तुम्ही किती जण होते तेव्हा घरात? तेव्हा आम्ही घरात 5 जण होतो. म्हणजे आई, बाबा, मी, दादा आणि ताई. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण छान मजेत गेलं. आमच्याकडे आमच्याकडे बेबीसिटिंगची मुलं असायची. म्हणजे पाळणाघर आई सांभाळायची, त्याच्यामुळे घरात भरपूर मुलं होती. त्याच्यामुळे खूप मजेत गेलं. आमच्याकडे जवळजवळ त्यावेळेला 10 ते 12 मुलं होती. तर ते सगळे मला खेळायला सोबत मिळायचे. त्याच्यामुळे खूप मजेत बालपण माझं गेलं. बाबा काय करायचे तुमचे? नोकरीवर असेल. मग आता आई बाबा कुठे नालासोपाऱ्यात बसलेत? आई बाबा आता आम्ही भाईंदरला राहतो. आणि तुम्ही आता घाटकोपरला असता ना? हो, मी इथे सासरी घाटकोपर भटवाडीमध्ये राहतो. पण आता जरा माहेरी जातो, त्या दादाला आधी विचारतो, दादा तुम्ही सांगा तुमच्या या ताईबद्दल कशी होती लहानपणी? ती सगळ्यात पहिली म्हणजे खेळकर आहे स्वभावाचा, एकदम मनमिळावू आहे ती एकदम. आणि एकदम कुठल्याही कामामध्ये कोणालाही सपोर्ट करणारी आहे. ती मध्ये बघत नाही मागे पुढे कशा बाबतीमध्ये, पण सपोर्टिव्ह आहे एकदम. फुल हळव्या मनाची तर भरपूर आहे. तिला बोलत असं लगेच हे होतं, पण ती व्यक्त नाही होती. पण ती तशी मनमळ पण आहे आणि मदत करायला एकदम पुढे असते, तत्पर असते ती एकदम. बरोबर. आणि त्या ताईचं काय म्हणणं आहे? ताई सिद्धी म्हणा, अभ्यासात पहिली सगळ्यात खूप हुशार आहे सिद्धी. शाळेत ती पहिली आली होती 10वीला बोर्डामध्ये. बरं. त्याच्यानंतर ती जिद्दी आहे. तिने बी केलं इथे राहून, म्हणजे पुण्याला डिप्लोमा डिग्री तिने पुण्याला राहून केलं. त्याच्यानंतर पुन्हा इथे येऊन तिने ME केलं. एखादी गोष्ट तिने ठरवली की करायची आहे तर ती स्वतः त्या दृष्टीने प्रयत्न पण करते आणि सक्सेस पण होते. ती जशी ती अभ्यासात हुशार आहे तशी ती अध्यात्म आणि ह्या गोष्टीमध्ये पण ती तेवढाच ती महत्व पण देते आणि ती करते सुद्धा तसं. म्हणजे नुसतं अभ्यास आहे की अभ्यास नाही, तर अभ्यास त्याच्या जोडीला अध्यात्म असतं, त्याच्या जोडीला सगळ्या. म्हणजे लहानपणी तर ती खूप खेळायची. बिल्डिंगच्या ह्याच्यावरून भिंतीवरून उड्या मारण्यापासून त्यांचा खूप मोठा ग्रुप पण होता. तर त्यांच्यावर सगळ्यांवर खेळणं आणि ती त्यांचं जे मित्रमंडळ आहे ते अजूनही तिच्या तेवढंच टच मध्ये आहे. ते एकमेकांना भेटतात. सो शी इज ऑलराऊंडर असं मी म्हणेन. अरे वा. भाऊजींचं काय म्हणणं आहे? की कोणालाही आवडेल अशी लहान बहीण आहे. अरे वा. अतिशय प्रेमाळ आहे. मग ती लहान मुलांना सांभाळणं असून दे, मोठ्या माणसांची वयस्कर माणसांना सोबत देणं असून दे, की तिच्या विश्वासावर तुम्ही कोणतीही गोष्ट टाकू शकता, इतकंच सांगायचं. केवढं मोठं प्रमाणपत्र मिळालंय ताई तुम्हाला. बाबाने तर चष्मा काढून डोळे पुसलेत आता. बाबा काय सांगणार लेकीबद्दल? बोला बाबा. सगळ्यांनी फार चांगलं बोललेलं आहे आणि वडिलांना आवडतात ना आपल्या मुलीबद्दल चांगलं बोललेलं. ते आम्हाला अभिमानास्पदच आहे. बाकी काय आमचं कर्तव्य आम्ही करतो आहोत आणि पुढे करत जाऊ. पण जावई कसे आहेत तुमचे? लॉकडाऊनमुळे जरा जास्त संपर्क नाही आला त्यांचा. याच्या कोरोनाच्या याच्यामध्ये संपर्क जास्त नाही आला आणि ते पण फार कमी बोलतात. मी पण प्रश्न विचारला नाही तर बोलत नाही. त्याच्यामुळे
थोडंसं बाउंडिंग थोडं कमी झालंय, पण चांगलं आहे. मितभाषी आहेत आणि ते ऑरेंज चांगलं करतात. सगळं लग्नाला मला काही त्रास झाला नाही, सगळं बरोबर त्यांनी मॅनेज केलं. मी आपला घरी बसून सगळं फक्त पाहत होतो. घरची मंडळी सगळी चांगली. आई मुलीबद्दल सांगा. लहानपणापासून मुली, तिचा स्वभाव, तिच्याबद्दल काय सांगणं आहे तुमचं? हा चांगला आहे, खूप चांगला आहे, प्रेमळ आहे ती. बाकीच्यांनी सांगितले तशीच आहे, खरोखर तशीच आहे. किती मिस करताय मुलीला? खूप आठवण येते मुलीची. हो. आता सुद्धा या ताईच्या कौतुकाने सगळे, ताईपासून म्हणजे बहिणीपासून, आईपासून, बाबांपासून सगळेच इमोशनल झालेले आहेत. ताई, काय वाटतंय आता हे सगळं बघून? सगळं ऐकून खूप छान वाटतंय. खूप दिवसापासून मला इच्छा होती, म्हणजे मी जेव्हा ताईचं लग्न झालं तेव्हा सुद्धा मी होम मिनिस्टरसाठी रजिस्टर केलं होतं. खूप आनंद पण होतोय की सगळेजण इतकं छान बोलतायत. माझ्या वडिलांची आई, तिची खूप इच्छा होती, ती होती ना, ती 93 वर्षाची होती. ती नेहमी तुम्हाला म्हणायची की साडीवालो इलो, म्हणजे ती मालवणीमध्ये म्हणायची साडीवालो इलो काय, साडीवालो इलो काय. म्हणजे तिला ते होम मिनिस्टर नाही म्हणता यायचं, पण तिला तुमचा कार्यक्रम इतका आवडायचा की ती न चुकता बघायची. स्त्रीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे वहिनी, अशाच हसत राहा. तुमच्याशी अजून गप्पा मारायच्या आहेत, पण आता जरा मी माहेरी जातो पटकन. तेव्हा आता दादाला एक छोटंसं आव्हान देणार आहे. दादानी जर ते नातं अचूक ओळखलं आणि उत्तर दिलं तर आज या माऊलीला, आमच्या वहिनींना सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून देणार आहे. तर मला बघायचंय दादा ती मिळवून देणार का? मग तुमच्यासाठी प्रश्न आहे, नीट ऐका. ताईच्या नवऱ्याच्या मुलाचे काका हे ताईचे कोण? दीर. अभिनंदन. उत्तर बरोबर आलं. आणि दादानी ताईला सोन्याची नथ आज बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. चला गप्पांना सुरुवात करूया. शेखरराव, कसं वाटतंय आज? फार छान वाटतंय. जवळपास 5 महिने झालेत लग्नाला, तर एक इच्छा ज्या मनातल्या आहेत त्या पूर्ण होत चालल्यात. त्यामुळे अजून आनंद वाटतोय. अजून भरपूर पल्ला गाठायचा आहे. सोप दिलं तर आहे सिद्धी. 5 महिनेच झालेत? हो, पुढच्या बुधवारी 5 महिने होते. मला तर दोघांनी उखाणा घेताना बघून 5 दिवसापूर्वी झालंय असं वाटत होतं. बरं शेखरजी, तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण घाटकोपरमध्येच, भटवाडीमध्ये. कसं गेलं बालपण? घरी कोण कोण होतं? घरी आई वडील आणि भाऊ बहीण, म्हणजे मोठी बहीण आणि त्याच्यानंतर भाऊ आणि त्याच्यानंतर शेवट मी. आणि आई वडील होते. वडील कामाला होते बॉम्बे मिलमध्ये. आणि आई काय करायची? आई पहिली घरी होती, नंतर मग वाडी हॉस्पिटलमध्ये जॉईन केलं ॲज अ पार्ट टाइम टेलर म्हणून. बरं. आणि दादा काय करतो? दादा युनिव्हर्सिटीमध्ये आहे, मदुराई कामराज युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. आणि वहिनी पण तिथेच होता, पण आता सध्या 2 मुलं आहेत, तर त्यामुळे सध्या त्यांच्या संगोपनासाठी त्यांनी सुट्टी घेतलेली कामावरून. म्हणजे वहिनींनी आणि दादांनी डिस्टन्स कमी केलं तिकडे. तुमची दोघांची ओळख कशी? लग्न कसं जमलं? तुमचं आमच्या जमनामध्ये रजिस्टर केलं होतं 2018 साली, ज्या वेळेला नवीन साईट लॉन्च झाली होती. पण 2-3 वर्ष काही झालं नाही. 2020 मध्ये जुलैमध्ये तिची प्रोफाईल बघितली होती. सो मग पप्पांनी कॉन्टॅक्ट केला होता त्यांना. सो नेमका तिनेच उचललेला फोन. आणि मग लॉकडाऊन होतं त्यामुळे भेटता आलं नव्हतं. मग अंधेरीला आम्ही ठरवलं की वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशनच्या खाली भेटायचं. तिकडे थोडा वेळ भेटलो आणि त्याच्यानंतर मग 2 दिवसांनी पसंती कळवली. आणि मग लग्न कसं झालं? लग्न 19 डिसेंबरला झालं. 19 डिसेंबरला सध्या दादरलाच झालं. तर लॉकडाऊनमध्ये होतं, बट व्यवस्थित झालं. म्हणजे बरं ताई, तुम्ही लहानपणी इतक्या हुशार होता, इतका अभ्यास करायची तुम्ही? अभ्यास करून खेळून व्हायचं मॅनेज. नाही, मी का विचारलं सांगतो तुम्हाला. तुमचा जो अभ्यास होता आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे अभ्यासाबरोबरच आता शेखरजींनी जेव्हा उखाणा घेतला मगाशी की आता मी स्टुडंट आणि ती माझी शिक्षिका, अशा पद्धतीचा, तर तुम्ही खूप क्लास घेता वाटतं 5 महिने. सर, मी कॉलेजमध्ये शिकवते. पहिल्यापासून माझा जॉब शिक्षिकेचाच, म्हणजे टीचरचाच असल्यामुळे आजूबाजूचे पण सगळेजण की काय अडलं की विचारतात. नाही, पण मला सांगा की तुम्ही कुठल्या महाविद्यालयात शिकवता? आता मी ठाकूर इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवते. आणि घरी आल्यानंतर शेखरजींचा क्लास घेता. शेखरजी, 5 महिन्यात काय फरक पडला हो? लग्नानंतर काय बदल होतो का हो माणसाच्या आयुष्यात? भरपूर ड्रास्टिक चेंज होतो. म्हणजे रविवारी झोपायची सवय मोडली आता सध्या.
लवकर उठावं लागतं. लग्नानंतर लवकर उठावं लागतं आणि कामं करावी लागतात, हा मोठा बदल आहे तुमचा. नाही, कामं तर तशी करावी नाही लागत. ऍक्च्युली तिचा एक हे आहे की ती माझ्याशिवाय नाश्ता करत नाही किंवा जेवण करत नाही. अरे वा. रविवारची ऍक्च्युली 12पर्यंत झोपायचो, त्यामुळे आता ते लवकर उठावं लागतं मला तिच्यासाठी. जरा 2 मिनिटं थांबा. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 5 महिने. 5 ना? हो. बरं, पाठीमागे दादा आहेत ना तुमचे? हो. दादा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली हो? 10 वर्ष झाली, 10 years. बरं, आता मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्या आधी तुमच्या सौभाग्यवती म्हणजे आमच्या त्या पाठी उभ्या असलेल्या वहिनी, त्या नाश्ता करतात का तुमच्यासाठी थांबतात? नाही, मी नाही सांगत तिला थांबायला. मी म्हणतो तू तुझं जेवून घे, अगोदर कम्प्लीट करून घे. का विचारलं? यांच्या लग्नाला 5 महिने झालेत म्हणून एकमेकासाठी थांबतायत नाश्त्याला. 10 वर्षांनी काय बदल होतो तो त्यांना कळू दे लगेच, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. मी सांगतो तिला. ऍक्च्युली मी एक भरपूर ओरडलो पण आहे तिला. पाठीमागे वहिनी पण थांबत होत्या वर्षभर. वर्षभरानंतर ते एक टप्पे येतात, काळजी करू नका. बरं, मला त्या वहिनींना विचारायचंय, या धाकट्या जाऊबाईबद्दल काय सांगणार? छान आहे ती बोलायला, स्वभावाने. मला सगळ्याची मदत पण होते, ती करते. आणि ऍक्च्युली तिचं कसं घरातूनच काम चालू आहे, तिला मी जास्ती प्रेशर पण देत नाहीये. बाकी संध्याकाळची बोलणं बिलणं आमचं बहिणीसारखंच आहे नातं. आणि छान आहे ती सिद्धी, एकदम सुंदर. धीराचं काय म्हणणं आहे? हा, एकदम मस्त, प्रेमळ, एकदम स्वभावाची, व्यवस्थित, एकदम कोऑपरेटिव्ह, सर्वच मस्त, काय प्रॉब्लेम नाही. बरं, सासरे बुवांना विचारतो, सुनेबद्दल काय म्हणणं आहे त्यांचं? सून चांगली आहे तशी. दोन्ही सुना, मोठी सून पण तर चांगली आहे, व्यवस्थित. म्हणजे टाइमवर मला दुपारी मला गोळ्या घ्याव्या लागतात ना, त्याच्यासाठी ती बरोबर 12 वाजता मला मोठी सून, बाकी 12 वाजता जेवण आणून समोर ठेवणार. आणि त्याच्यात मोठी सुनेचा जास्त जीव आहे माझ्यावर. आता ही आता 5 महिने झाले तरी पण त्या मनाने शांत स्वभाव आहे. आणि दुसरं म्हणजे माझी एक तक्रार आहे तिच्याकडे, की तुम्ही तुमच्या कानावर घालतोय. बोला. की आता जे शेखरने सांगितलं ना, की सकाळी उठते लवकर, उठल्यानंतर ती 10-11 वाजल्याशिवाय चहा पियत नाही. तिला मी काय सांगतो बघ, सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर माझ्या पहिला थोडा नाश्ता करायचा असतो. त्याने काय असं तब्येतीला पण बरं असतं. पण ती थांबा ना कधी मी तिला बरवतो. पण त्या आई वडील काय बोलणार, लग्न करून दिलं तेव्हा पोरगी होती तशीच आहे. आणि आता लग्न 5 महिने झाले तरी ती आहे तशीच आहे. ती काही झाडी पण होत नाही, आहे तशीच आहे. म्हणजे कसं काय आम्हाला कुठेतरी खराब वाटतं ना, म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे. माझं तुम्हाला एक सांगणं आहे, ती 6 वाजता उठते, लेकाला तुमच्या 6:30ला उठवा, लगेच नाश्ता होतो. वहिनी, ऐकलत का? वडिलकीच्या नात्याने सासरे बुवाने आत्तापासून तुमचा लेकीसारखा स्वीकार केलाय. आणि त्यामुळे तुम्ही 6 ते 10 जो काही कामात असता किंवा लवकर उठता, सगळं करता, अध्यात्म करता, सगळं करता. पण हे करताना तुमची तब्येत राहिली तर सगळं भविष्यात आनंदाचं होणार आहे. सासूबाईंचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? छान आहे सुनबाई. अरे वा, एकदम मस्त पैकी. अरे वा. शेखरजींना मला विचारायचंय, शेखरजी, सासरबद्दल सांगा. म्हणजे सासर ओव्हरऑल चांगलंच आहेत सगळेजण. सासरे म्हणजे थोडंसं मनशक्ती वगैरे त्यांनी प्रोग्राम केलेले आहेत, तर त्यांच्याबरोबर ज्यावेळेला मी बोलतो त्यावेळेला एक वेगळाच अनुभव येतो. म्हणजे त्यांचे टॉपिक फार गुड असतात आणि शिकण्यासारखं भरपूर सारं आहे. शिवाय आईंचं पण तसंच आहे. आई पण ॲक्च्युली त्या होम मिनिस्टरच आहेत त्या घरच्या. सो त्यांच्या जेवणाच्या पद्धती आहेत त्या फार आवडतात मला. त्याच्यानंतर ताई आहे. ताई आणि माझा स्वभाव थोडाफार जुळतो त्यांचा, त्यामुळे आमचं ट्युनिंग पण चांगलं आहे ताईंबरोबर. भाऊजी पण व्यवस्थित, म्हणजे त्यांच्याबरोबर पण ज्यावेळेला डिस्कशन होतं त्यावेळेला प्रॉपर म्हणजे नवीन माहिती मिळते किंवा स्वभाव एकदम चांगला आहे त्यांचा, मनमिळावू आहे. वहिनी, आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? आज जर क्षमा मागायची असेल तर मी माझ्या आई बाबा, दादा, ताई, जर मी त्याला चुकून म्हणजे रागावून कधी काय बोलली असेल, सासरची माणसं आणि माहेरची दोघांनाही, आता ह्या 5 महिन्यात जर माझ्याकडून घरातल्यांकडे काही चूक झाली असेल तर मला त्यांची क्षमा मागायची आहे. माझा ऑनलाईन वर्क चालू असतो, त्याच्यामध्ये कधी कधी मला घरातल्या काही गोष्टीमध्ये लक्ष नाही देता येत, तर त्यासाठी मला त्यांची क्षमा मागायची. आणि शेखरजी, तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सगळ्यात पहिली तर मोठ्या बहिणीची. तिची आज इच्छा होती यायची पण जमलं नाही तिला यायला. म्हणजे
ड्यू टू लॉकडाऊन. आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांची आणि सासरच्यांकड्यांची, कारण की जर आता काही फंक्शन थोडं लवकर झालं आणि लॉकडाऊनमध्ये झालं तर थोडाफार टाईम त्यामानाने कमी भेटला. तो त्याच्यामध्ये काही अनावधाने काही चूक झाली असेल किंवा जाणत्याने काही चूक झाली असेल तर त्याबद्दल. सगळे आनंदात राहा, तेव्हा तुम्ही तुमची काळजी घ्या एवढंच सांगत असताना आत्ता ना मी शेखरजींना काही प्रश्न विचारायचे. आता 5 प्रश्न विचारणार आणि या 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्नांची उत्तरं जर बरोबर आली तर तुम्ही तन्मणी आमच्या वहिनींना बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. तर शेखरजींना कोणी उत्तरांची प्रॉम्प्टिंग करायचं नाही. शेखरजी, तुमच्यासाठी हा पहिला प्रश्न. तुमचं आमचं जमलं या साईटवर वहिनींनी कोणत्या महिन्यात लग्नासाठी नाव रजिस्टर केलं होतं सांगा. सप्टेंबरमध्ये. अभिनंदन, अभिनंदन. दुसरा प्रश्न, वहिनींचं आवडतं पुस्तक कुठलं? रणजित देसाईंचं मृत्युंजय. अभिनंदन. मिल्खा सिंग हे नाव कुठल्या खेळाशी संबंधित आहे? ॲथलेटिक्समध्ये आहे. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये 4था क्रमांक पटकावला होता. रनिंगमध्ये, धावण्यामध्ये. अभिनंदन. बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये मस्तानीची भूमिका कुठल्या अभिनेत्रीने साकारलेली आहे? दीपिका पदुकोण. अभिनंदन, अभिनंदन. आणि आता तुम्हाला एक कोडं घालतो, त्या कोड्याचं उत्तर द्या. पांढरा शुभ्र दाणा मोत्यासारखा चमकतो, वडा म्हणा किंवा खिचडी उपवासाला मात्र मिरवतो. साबुदाणा. अरे अभिनंदन. 5 प्रश्न विचारले, 5ही उत्तरं तुम्ही बरोबर दिली आणि तुम्ही आज वहिनींना तन्मणी मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. झी मराठीकडून वहिनी तुम्हाला मिळत आहे हा तन्मणी, आणि हा तन्मणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. बरं, आता या माऊलीला पैठणी कोण पटकावून देणार ते बघणार आहोत. माहेरी बहीण आहे आणि इकडे सासरी वहिनी आहे, म्हणजे जाऊबाई आहे. या दोघींमध्ये आता खेळ रंगणार आहे आणि मला बघायचं आहे की या माऊलीला पैठणी कोण मिळवून देणार. स्क्रीनवरती अक्षरं येतील, त्या अक्षरांमध्ये वस्तू दडलेल्या आहेत, वस्तूंची नावं दडली आहेत आणि एका मिनिटामध्ये सर्वात जास्त वस्तू घरातून घेऊन येऊन कोण ठेवणार ते आपण बघणार आहोत. वहिनी आणि ताई यांच्यापैकी पैठणी पटकावून देण्याचा मान कोण पटकावणार तेही बघणार आहोत. आणि त्यासाठी ही स्क्रीनवरती अक्षरं आलेली आहेत. वेळ आहे 1 मिनिटाची. बघूया ही अक्षरं आणि खेळाची सुरुवात. वेळ सुरू झाली. वीस सेकंद झाली. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. थांबा थांबा थांबा. आता वहिनींनी काय काय आणलं सांगा. निरांजन. निरांजन 1, कप 2, धागा 3, लाइटर 4, कढीपत्ता 5, कढई 6. चला 6 वस्तू आणल्यात. आता ताईने किती वस्तू आणल्यात माहेरी बघूया. कढीपत्ता 1, निरांजन निरांजन 2, मुखवास 3, लाइटर 4, स्केच पेन 5, कप 6, पट्टी 7, हिंग 8. 8 वस्तू आणल्यात आणि इकडे 6 वस्तू. तेव्हा अभिनंदन. ताईंनी आज त्यांच्या बहिणीला ही पैठणी मिळवून दिलेली आहे. अभिनंदन, अभिनंदन वहिनी, अभिनंदन. वहिनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून ही पैठणी. आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे.
तेव्हा असेच हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांवर प्रेम करत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बूस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.